तर बागेश्वर बाबांचं वक्तव्य मनुवादी पुरुषी मानसिकतेचं लक्षण असं रोहित पवार यांनी म्हटलंय। बागेश्वर बाबा मनुस्मृतीचंच आधुनिक वर्जन असंही त्यांनी म्हटलंय। राजकीय व्यासपीठावर अशी वक्तव्य करणं हेच का नारीशक्ती वंदन असा सवाल रोहित पवार यांनी विचारलाय। रोहित पवार यांनी या संदर्भात ट्विट केलंय, पाहूया। 4 मुलं जन्माला घालून 1 मूल संघाला द्या, भोंदू बागेश्वर बाबाचं वाक्य मनुवादी पुरुषी मानसिकतेचंच लक्षण आहे। मनुस्मृतीच्या माध्यमातून महिलांना क्रोधी, दुष्ट आणि विश्वासघातके म्हणून हिणवलं असून महिलांना कायम दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केला। बागेश्वर बाबा एक प्रकारे मनुस्मृतीचंच आधुनिक वर्जन, राजकीय व्यासपीठावर भोंदू असली वक्तव्य करत असेल तर हेच का यांचं नारी शक्ती वंदन। या भोंदूला एवढीच काळजी तर त्यानं मुलं जन्माला घालण्याची सुरुवात स्वतःपासून करावी आणि भाजप नेत्यांसाठीही हाच सल्ला अनिवार्य करावा।